भावनेने समाजसेवेचे कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रकाश तांबडे यांच्यासह मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महिला पदाधिकाऱ्यांना अहमदनगर येथे स्वराज्य सरपंच सेवा संघातर्फे आदर्श पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। याबाबत आमचे रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार निस्वार्थ भावनेने समाजसेवेचे कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि समिती अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार प्रकाश तांबडे यांच्यासह मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे महिला पदाधिकाऱ्यांना अहमदनगर येथे स्वराज्य सरपंच सेवा संघटनेतर्फे आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। 1 जुलै रोजी सर्व सरपंच तसेच आदर्श शेतकरी यांचा पुरस्कार सन्मान करून त्यांना पुरस्कृत करण्यात आले। यामध्ये समाजासाठी काम करणारे मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य सचिव समिती अध्यक्ष व रेड न्यूज डिजिटल मीडियाचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांचा मेडल, सन्मान चिन्ह, ट्रॉफी आणि गुलाबांच्या फुलांचा मोठा हार घालून समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या महिला सचिव सुजाताताई गोरे मॅडम, व्यवस्थापक श्यामा मंडलिक मॅडम, मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अहमदनगर जिल्हा सचिव शीतलताई ढवळे मॅडम, जिल्हा प्रमुख सवित्रा जनान, निरीक्षक कुंतलताई धावड, जिल्हा उपाध्यक्षा शीतलताई गवारे, सहसचिव अश्विनीताई तरटे मॅडम यांना सुद्धा फेटे बांधून त्यांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय समाज कार्य करणारे, शेतीमध्ये प्रगतिशील शेतकरी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श समाज भूषण पुरस्कार व उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला सरपंच सेवा संघाचे कार्याध्यक्ष, मानव अधिकार कार्याध्यक्ष राजेंद्र गिरीभाऊ, सरपंच सेवा संघाचे संस्थापक चळवळीचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, हवामान खात्याचे तज्ज्ञ पंजाबराव कुलगुरू डॉक्टर SS मगर यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात आले। या संपूर्ण कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले मोठ्या संख्येने सरपंच व सदस्य उपस्थित होते। रेड न्यूजकरिता नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे, अहमदनगर।